रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना राष्ट्रवादी यांच्यातला संघर्ष दिवसागणिक वाढत चाललाय। त्याचाच नवा अध्याय आज पाहायला मिळाला। सुनील तटकरे यांचा जय महाराष्ट्र झाला असता असा हल्लाबोल रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंनी केला। आता सुनील तटकरे यांची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा थेट इशाराच गोगावलेंनी दिलाय। तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे यांच्या पद म्हणजे सत्तेचा मलिदा असल्याची टीका केली। सुनील तटकरेंनी रायगडला लुबाडलं, ओरबाडलं, सरकारी जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप महेंद्र थोरवेंनी केला। तर यावर तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। ज्यांना या महाराष्ट्रामध्ये एक पण सीट आणता आली नव्हती ती सीट आम्ही इथं आणून दिली या रायगडवाले नाही। हे कदाचित ते विसरले असतील। आता त्यांनी उलटी गिनती करायला सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, आता उलटी गिनती म्हणजे मी नसतो, रविशेठ नसते, आमचा महेंद्र दळवी नसता, तिथं योगेश कदम नसते, हे आम्ही चौघांनी जर अशी थोडी जरी वाकडी मान वळवली असती ना तर हे 82,000 कुठल्या कुठं धुळीला वाऱ्यासारखे उडून गेले असते। राजकीय व्याख्या त्यांची अशी आहे की पालकमंत्री पद म्हणजे सत्तेचा मलिंदा। शिवसेनेची राजकीय व्याख्या बाळासाहेबांनी अशी दिलेली आहे का शिवसेनेचं आणि शिवसेनेचं पद असेल किंवा राजकीय पालकमंत्री पद असो किंवा मंत्रीपद असो, शिवसेनेसाठी पद म्हणजे सेवा आहे। आम्ही सेवा करण्यासाठी पालकमंत्री पदाचा हट्ट धरलेला आहे। आतापर्यंत रायगडला ज्या पद्धतीने लुबाडलं गेलं, लुटलं गेलं, ओरवडून खायला गेलं असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही। तटकरेंनी काही ठेवलं नाही, ना जमिनी ठेवल्या, शासकीय जमिनी सुद्धा हडपून टाकलेल्या आहेत। सर, भरत शेठ गोगावले म्हणतात की आपण भाजपमध्ये चालवलं, मात्र फोनाफोनी करून आपण थांबलात, आपली उलटी गिनती सुरू आहे असं भरत गोगावले बोलतात। कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रतिक्रिया देण्याइतपत मी काय छोटा नाही आहे। सर, मांसादेवर जो वाद सुरू आहे सर, एक असं आहे की प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे। मला माझ्याबद्दल कोण काय बोलले हे मी ऐकलेलं नाही। एक ऐकल्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जाईल।